विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑब्व्हियसली व्हिडिओ आहे ड्रॉपर्स बद्दल. तुमच्याशी बोलायचंय मला. इतक्या उशिरा मी हा व्हिडिओ अपलोड करतोय. तुम्ही बघताय याचा अर्थ तुम्ही झोपलेला नाहीये, जागे आहात. मग पहिला प्रश्न, काय केला अभ्यास दिवसभरात? केला? मनासारखा अभ्यास केला का नाही केला? नाही केला असेल तर तो दिवस आठवा, ज्या दिवशी तुम्ही ठरवलं होतं की रिपीट करायचं. तुमच्या आई-वडिलांना तुम्ही आश्वासन दिलं असणार आहे, "मला एक चान्स द्या, करून दाखवतो." करताय? नाहीत करत मुलं. मी तुम्हाला सांगतो, की अगदी माझ्या पर्सनली मी अनुभवातून सांगतोय, मुलं अभ्यास करत नाहीयेत. काय झालंय? नक्की रिपीट केलं याचा अर्थ तुम्हाला करून दाखवावंच लागणार आहे. मग तुम्ही का करत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमचा आळस, तुमचा मोबाईल, तुम्हाला आराम करायची सवय लागलेली आहे. मग अशा वेळेस माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की तुमच्या आई-वडिलांनी मोठ्या आशेनं तुम्हाला परमिशन दिलेली आहे, की तुम्ही करून दाखवाल म्हणून. तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, व तुम्ही त्यांचा विश्वासघात करताय. हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या हॉस्टेलवर आरामात बसायची सवय लागलेली आहे. तुम्ही घरातून घरातल्यांची किटकिट नको म्हणून बाहेर पडलाय असं वाटतंय मला तर. पण मुद्दा असा आहे, मग आता या महिन्यात केलं तर होईल? होईल? 1 महिना कुठे उरलाय? आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. इतरांपेक्षा 1 महिना एक्स्ट्रा तुम्हाला मिळतोय. बाकीची रेग्युलर मुलं 23 फेब्रुवारी नंतर अभ्यासाला सुरुवात करतील. तुमच्याकडे हे 23 दिवस फेब्रुवारी महिन्यातले एक्स्ट्रा आहेत. तुम्ही का करत नाहीये याचं उत्तर द्या. मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मी ऑब्झर्व्ह केलंय. रिपीट करणाऱ्यामध्ये जास्तीत जास्त मुलं अशी आहेत, की ज्यांना 10वी ला 90+ पर्सेंटेज होते किंवा 90% च्या आसपास मार्क होते. चला एक हुशार विद्यार्थी म्हणून नाव होतं. झालं काहीतरी चूक झाली 12वीत म्हणूया आपण जेणेकरून त्यामुळे कमी मार्क पडले. पण इथं परत तेच नको आहे. तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली मी कितीतरी वेळा उदाहरण दिलंय तुम्हाला अगदी 3 पर्सेंटाइल वरून 97 पर्सेंटाइल पर्यंत गेलेली मुलं आहेत रिपीट करणारी. माझ्याकडे यावर्षी एक मुलगा आहे, त्याला 12 पर्सेंटाइल होते. लास्ट पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याच्या. यावेळेस तो रिपीट करतोय. मी त्याला सांगितलंय इंटू 8 टाइम्स पेक्षा आपल्याला प्लस स्कोर पाहिजे. चला टेबल म्हणा 12 8 जा किती? 96 ना? बरोबर आहे ना? 12 96 96 त्याला 96 पेक्षा जास्त पर्सेंटाइल पाडायचे. सकाळी 6 माझ्याकडे येतो. 6-7 वाजल्यापासून इथं असतो. कोणाचा विचार करत नाही. रात्री 10-11 पर्यंत एकटा अभ्यास करतो. ओके. विवेक नाव आहे त्याचं लक्षात घ्या. करतोय. मॅथ्समध्ये थोडासा कमी हुशार असेल, पण एफर्ट्स तर घेतोय. खूप चांगले एफर्ट्स घेतोय. केमिस्ट्री पण करतोय. प्लस हे जे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघताय ना, तोच एडिट करतोय. सिरियसली मग तो करतोय. मग त्याच्याप्रमाणे सगळे करतायत का? नाहीत. आता जे करत नाहीत त्यांची नावं घ्यायला नकोत. ओके. पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या बाबतीत पण तेच होतंय. तुम्ही फक्त आता एक काम करा रे बाळांनो, तुम्ही एक प्लॅन तयार करा. स्वतःचा प्लॅन तयार करा. तुम्ही म्हणाल, "सर द्या की तुम्ही तयार करून." ओके, ते पण देतो मी. पण असे नमुने आहेत लक्षात घ्या रेग्युलर स्टुडंटमध्ये. आता सोलापूरचा एक मुलगा आहे. नाव नको घ्यायला. त्याची आई ना दर 2-3 तासाला कॉल करते. "सर आता काय अभ्यास करून घेऊ त्याचा." बघा, ह्याला अभ्यास होत नाहीये, मग आईनं अभ्यास करून घ्यायचा. मी असे कितीतरी पालक बघितलेत, की परीक्षेच्या वेळेस ना 1-1, 2-2 महिने सुट्टी घेतायत. मुलांचा अभ्यास करून घ्यावा म्हणून. अशा बऱ्याचशा आई बघितलेत मी म्हणूया आपण, की त्यांनी त्यांचं करियर सॅक्रिफाईस करून टाकले मुलाच्या अभ्यासासाठी. असं कुठपर्यंत तुमचे आई-वडील तुमचा अभ्यास घेणार आहेत सांगा बघू? कधी तुम्हाला आता मी ठीक आहे, माझ्याकडचे मी 100% ड्रॉपरचा रिझल्ट लावून दाखवतो. ओके. आपल्या कोर्समध्ये पण मी तुम्हाला सांगतो, फंक्शन हा टॉपिक राहिलाय, तो पण ह्या आठवड्यात कंप्लीट होऊन जाईल. मग तुमच्या फुल लेंथ टेस्ट, मॉक टेस्ट अरे देतोय मी अरेंज करतोय डेली टेस्ट. देताय? तुम्हाला फोर्स करावं लागतंय, तुमच्या मागे लागावं लागतंय. मी तुम्हाला सांगतो, इथून पुढं ना तुम्हाला रिस्ट्रिक्शन स्वतःवर आणायचे आहेत. 5 तासाची झोप पुष्कळ झाली तुम्हाला 5-6 तास. खूप झाले. खूप झाले लक्षात घ्या. 11ला झोपत असाल तर 5ला उठलं पाहिजे आणि 6ला अभ्यासाला बसलं पाहिजे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. तुमच्या त्या रूममधून बाहेर पडा. तुम्ही स्टडी हॉल जॉइन करा. ओके आणि ऑफलाईनमध्ये माझ्यासारख्या ऑफलाईन क्लासमध्ये तुम्हाला जर तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये पण अवेलेबल असेल, अभ्यासाला जागा असेल, जावा तिथं बसा. लोळतंय ना ते बंद करा. अभ्यासावर फोकस करा. कारण हा महिना जर वाया घालवला ना, अजून रिपीट करायचंय तुम्हाला. पुढच्या वर्षी पुन्हा ट्राय करायचंय का? ते नीटवाले 2-2, 3-3 वर्ष रिपीट करतात तसं करायचंय? अरे, रिपीट करतोय. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा मला जास्त मार्क पाहिजेत. 96% रिझन काय तुम्हाला सांगू का? 98.3 पर्सेंटाइलचा लास्ट इयर माझ्याकडे एक स्टुडंट होता. त्याची रँक 4500 होती. 4500 रँक 98 ला. ओके, मग 96 ला काय रँक असेल? 10,000-15,000 रँक येईल.
मग एवढी रँक खाली गेल्यानंतर टॉपचं कॉलेज मिळणार आहे का? नाही मिळणार. सिरियसली सांगतोय. ड्रॉपर आहात ना तुम्ही 99.999 चं टार्गेट ठेवलं पाहिजे आणि ते मिळवले पाहिजे. त्याप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे. मी काय बोललो तुम्हाला 10वी ला मार्क किती आठवा ना? 89-90% मार्क होते ना. काहींना 95-96% मार्क होते ना. काही जण करतायत बरं का. माझ्याकडे अशी पण काही ड्रॉपर्स मुलं आहेत, की ज्यांनी गेल्या 2-3 महिन्यापासूनच फुल लेंग्थ टेस्ट स्वतः द्यायला सुरुवात केली आहे. मग ती मुलं रिझल्ट लावणार आहेत. पण फार अवघड आहे का हे? बिलकुल अवघड नाहीये. मी तुम्हाला सांगू का? फिजिक्स फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे. करा ना. 16 टॉपिक आहेत 12वीचे. 8 टॉपिक, 9 टॉपिक असतील 11वीचे. 24-25 टॉपिक असतील रे. बरं का नाही केलं रिवाईज तुम्ही? का नाही केलं? का नाही? दिवसभरात तुम्ही ना करताय का सगळं एवढा आणि तुम्ही हो कुठे पार्ट टाईम जॉब करताय? नाही ना. तुमचे घरातले तुमच्यावर अजून शिक्षणासाठी पैसे खर्च करतायत ना. मेस असू दे, हॉस्टेल असू दे, होतोय ना खर्च. तर तुम्हाला उपाशी ठेवता येते? बिलकुल ठेवत नाहीयेत. मग अशा वेळेस तुम्ही का करत नाही अभ्यास? मी तुम्हाला सांगतो. आता हे ड्रॉपरसाठी ना स्ट्रॅटेजी एकच आहे, की जीव तोडून अभ्यास करणे. हां आणि करून दाखवा, रिझल्ट लावून दाखवा. आम्हाला आनंद होईल. ओके. तुमचं अपयश आम्हाला नको आहे. मला चांगला रिझल्ट हवाय तुमचा. मग आता ह्याच्यासाठी तुम्ही करणार काय? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्याकडं जवळ-जवळ 20-25 दिवस असतील. काही दिवस इकडे-तिकडे जाऊ दे म्हणूया आपण. पुन्हा मार्च महिन्यामध्ये टोटल 30-31 दिवस आहेत. बरोबर आहे. एप्रिल महिन्यामध्ये परत 15 दिवस आहेत. शेवटचे 4 दिवस रिव्हिजनला म्हणूया आपण. मग एवढे दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके. 3, 2, 5, 6, 70, 71 दिवस आहेत रे. रोज एक टॉपिक जरी केला तर होऊ शकतो रे. पण रोज एकच करायचंय का? नाही करायचा. रोज 3-3 टॉपिक घ्या मग तुम्ही. 3 टॉपिक घ्या. समजा 75 प्लस टॉपिक असतील म्हणूया आपण. 71 दिवस आहेत. ओके. 25 दिवसात फिनिश करा. पुढचे 50 दिवस रिव्हिजन करा. हे फेब्रुवारीतले 25 दिवस आहेत ना, इथे सिलेबस पुन्हा एकदा रिवाईज करा सगळा. मी तुम्हाला सांगू का? क्रॅश कोर्स घेतलाय. व्हिडिओज म्हणजे माझ्या एकट्याचं नाहीये. खूप मोठे-मोठे प्लेयर्स आहेत म्हणून आपण खूप मोठे-मोठे YouTube चॅनल्स आहेत म्हणून आपण त्यांचे क्रॅश कोर्स मुलं घेतायत. व्हिडिओ बघताय का? हां, डिटेलमध्ये बघताय का? 1x, 2x नुसतं बघायचं. कसंही लिहून काढायचं. पुन्हा इतकं खराब लिखाण मी बऱ्याच लोकांचं बघितलंय. अरे, मी पुन्हा विचारतो तुम्हाला रिवाईज तरी कसं करणार? आता तुम्ही सांगतो, अजून मी तुम्हाला सांगतो, की या 25 दिवसातच पोर्शन तुम्ही क्लिअर करायचंय आणि पुढचे 2 महिने फुल लेंग्थ मॉक टेस्ट द्यायचे. मी तर म्हणतोय आत्तापासूनच दिली पाहिजे. नाही केलं जाऊ दे. आता तरी करा. आता तरी करा. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगितलंय. तुमचं तुम्ही शेड्यूल तयार करा. तुमच्या बरोबर अभ्यासू मित्र नसतील, चुकीचे मित्र असतील, सोडा त्यांची संगत. तुमचे मित्र म्हणतील, "राहू दे स्टडी हॉल, चल रूमवर जाऊन आराम करू." ए राहू दे. मला बऱ्याच वेळा मी मुलांना अडवलंय. 10:00लाच चाललोय ते रूमवर. "कुठे चाललाय रूमवर?" "चल पहिल्या स्टडीला अजून बस अभ्यास करत." कधी-कधी 1:30 वाजेपर्यंत बसवलंय. त्याशिवाय मी सोडणारच नाही म्हणलंय. पण ही वेळ काय उपयोगाची आहे? जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, की आई-वडील आपले कशासाठी धडपडतायत हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही ना, तोपर्यंत काही उपयोग नाहीये बाळांनो. आता लास्ट चान्स, शेवटचे 25 दिवस जागरण करा, काहीही करा, रिझल्ट लावून दाखवा. ऑल द बेस्ट.